आणि यानंतर आता पुणे जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या बघूया। पुणे महापालिकेचा कारभार आता गतिमान होणार। नववर्षात प्रशासकीय कामकाज पेपरलेस होऊन ई-ऑफिस प्रणालीद्वारे सुरू होणार। वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे मेट्रोची कामं आता वेगानं पूर्ण करा। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मेट्रो प्रशासनाला सूचना। पुणे विभागातील रेल्वेच्या 80 इंजिनमध्ये फॉग पास डिव्हाइस उपकरणं बसवण्यात यश, तर दाट धुक्यात सुद्धा रेल्वे गाड्या सुरळीत धावणार। पुणे महापालिकेकडून दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा पादचारी दिवस साजरा केला जाणार। 11 डिसेंबरला लक्ष्मी रस्त्यावर पादचारी दिन। पुणे शहरामध्ये कोयता गँगनं पुन्हा डोकं वर काढलं। गेल्या 48 तासात 3 खुनाच्या घटना। शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। इंदापूर मतदारसंघामध्ये आमदार दत्तात्रय भरणेंच्या समर्थनार्थ बॅनरबाजी, तर जिल्हा हलवलाय माझ्या मामानं अशा आशयाचे हे झळकले बॅनर्स। तर मतदारसंघामध्ये बॅनरची चर्चा। महाविद्यालय स्तरावरील शिष्यवृत्तीचा अर्ज भरवण्यासाठी आता उद्यापर्यंत मुदतवाढ, तर उद्या सुद्धा अद्यापही 6762 अर्ज प्रलंबित।